हाय, मी विशाखा. तर आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी लॉंग व्हिडिओ नाही येत, अशात मिनी व्लॉग पण नाही, लॉंग व्हिडिओ पण नाही. तर चला म्हटलं आज व्हिडिओ व्लॉग बनवूयात. तर आले मी आता गावाकडे, कारण गावाकडे गेलेले होते 2 दिवसाचे. मग गावाकडचा व्लॉग आय थिंक आलेला नाही आहे. तर चला मग आता गावाकडून आले त्यांना खूप दिवसानंतर मस्त आपली साडी वगैरे घातली. ब्लाऊज मी शिवलेलं आहे बरं का. खूप दिवस झालं साडी वगैरे काय नव्हती, पण सारखं ड्रेसनं पण मला असं कंटाळा आल्यासारखं होतं. म्हणलं चला साडी घालूया. तर खूप दिवस नंतर साडी कसं वाटतंय. तर चल मग आता सगळं आवरायची, पूजा वगैरे करायचे, झाडायचे, पुसायचे, कारण आज एकादश आहे. तर मस्त येताना केळं वगैरे आणले. मम्मीनं शाबूना घरूनच दिलेला आहे. रात्री भिजू घातलेला होता. मग म्हटलं आज सकाळी यायचं, भिजू कधी घालायचा म्हणून रात्री भिजू घातलं. मग शाबू वगैरे घेऊन आलेले आहे. तर आता सगळं आवरते, पूजा वगैरे करते. सानूचे पप्पा गेले तर फुलं आणण्यासाठी, येताना आणायचे लक्षातच नव्हते. म्हटलं चला फुलं वगैरे घेऊन येत. मग ते गेलेत फुलं आणत. तोपर्यंत चला मग मी आवरून वगैरे घेते, भेटू थोड्या वेळानं. शेंगदाणे आणि कच्चे न भाजता आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून न भाजताना मस्त मिक्सरनं काढून घेतले. ते छान लागते. माझ्या फ्रेंडला सांगितलं होतं, तिनं आली होती माझ्या घरी 1-2 दिवसासाठी, तेव्हा तिने केलं होतं. इतकं छान झालं होतं. तेव्हापासून मी असंच करते वाटतं. कसं करतेस ग सांग तू? ती का खेळायची वस्तू आहे का? बघा फ्रेंड्स, मिक्सर मॅडम ओढत घेऊन खेळतायत. खेळायची वस्तू आहे का ते मिक्सर? नाही येतं तुला, नाही घेणार. दिसली बरं, इकडे इकडे चल. इथे मी घरून शाबू आणला होता, मग भिजवलेला मम्मीने भिजवून ठेवला होता. ते घेऊन आले, तर कारण आल्यानंतर भिजवायचा, परत करायचा. काय झाले दिसत नाही तसं तू. 1 मिनिट तिला तुमच्याशी बोलायचं. बोल पटकन. इकडं तोंड करून बोल. इकडं चला आम्ही इकडं तोंड करतो, तर चला आम्ही तिकडं तोंड करतो. चला आपलं शाबू इकडे करतायचा. सोड ते तुटते. सोड सोड हे. चला शाबू करते नंतर. तर चला मग आता फराळ वगैरे करून झाले, म्हणजे करून नाही म्हणजे बनवून झाले. तर मस्त असा शाबू, मस्त केळ वगैरे, रताळे पण आहेत. रताळे म्हणलं संध्याकाळी करूया. म्हणजे कसं असतं माहिती का, दिवसभर चरा आपण एखादाच धरा असा विषय असतो. आणि उपवासा दिवशी तर इतकी भूक लागते ना, आणि ते स्पेशली शाबू खायला छान वाटतं सगळ्यांना. उपवास धरतात बरं का नॉर्मली सगळेजण. शाबू सगळ्यांनाच आवडतो, काय माहिती काय. सानू मॅडमला पण आमच्याकडे शाबू आवडतं आहे ना. आता तिला खेळत खेळत खायचं म्हणा. फॅन कूलर लावले त्याच्यामुळे आवाज येत असं. तर चला मग आता फळ करून येते, कारण इतकी भूक लागली. कारण रात्री पण जेवण केलं नव्हतं, त्याच्यामुळे कसं तरी होतंय. जरा थोडी तब्येत पण ठीक नसल्यामुळे जास्त होतं, म्हणजे कसं तरी होत असेल जास्तच. चला मग फराळ वगैरे करून घेऊ. बाय का बरं का. लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणाले बरं का तिने. मी काय तिला सांगितलं नाही. तसं तीच तिनं पण व्हिडिओ बघते मोबाईलवरती. ते बघून तिचं शिकणं चालू आहे हळूहळू. काय तर आंघोळ केलं, मेकअप वगैरे काय नाही सध्या मॅडमचा. हे सांग इकडे या. हात आंघोळ आल्या. फराळ करायला या म्हणा सगळ्यांनी. म्हणलं फराळ करायला या.
आता आमच्या सानूचा बर्थडे येतोय आता. सानूला काय पाहिजे बर्थडे गिफ्ट? काय पाहिजे तिला? बर्थडे गिफ्ट काय पाहिजे म्हणलं, काय गिफ्ट पाहिजे म्हणते. बरं बर्थडे गिफ्ट, पण त्याच्यामध्ये तुला काय पाहिजे? हा चॉकी. हा चॉकी पाहिजे म्हणते ना. तर चला मग आता घेऊ फराळ करून. तर हाय गाईज, आता वाजलेत 5 आणि माझं तोंड दिसते का कसं झालं ते. अख्खा दिवस मी झोपून होते बरं का. निघाला का ग? निघाला. 11:30 वाजल्यापासून जी झोपून होते, मध्ये थोडा वेळ उठली असेल कारण सानूज पप्पा वगैरे ना फराळ करायला आले होते तेव्हा थोडं 1 घंटा, जसं 1 घंटा आणि त्याच्या आधी अर्धा म्हणजे 1.5 तास. बर 1.5 तास फक्त मी आज जागे असेल बघा. 11:30 वाजल्यापासून जी झोपले, म्हणजे डोळे बघा ना कसे झालेत. प्रथम कसे डोळे झालेत बघा ना. तर काय झालं होतं काय माहिती. आत्ता पण ना मी बळबळ उठले की बाई 5 वाजले तर आज किती झोपले मी म्हणून उठलं. तर मला जा म्हणजे उठावंसंच वाटत नाही काय माहिती. मस्त झोपून राहा असं वाटतं. डोळ्यानं वगैरे समजतच असेल, पण मलाच नाही वाटतं की पूर्ण दिवस मी झोपून होते. पूर्ण मॅडम पण सकाळी झोपलेल्या होत्या. 12 वाजता झोपली होती वाटतं सानू. तिने मी 3:45 वाजता उठली बरं का. त्याच्यानंतर 5:45 वाजता उठली तिने. उठले मी परत झोपले. लई झोप झाली आज. लईच आज कहर झालाय कहर. काय नंतर सानू मॅडम आणलंय दाखव म्हणे. चला मग आता आवडते. आणि आमच्या मॅडम म्हणतात सानू मॅडम उठावं, चहा करावं, किती झोपायलीस काय नाही है ना. कसं बरं. हां तर गायस बघा ना कसं वातावरण झालंय. नका पुंग. तर बघा ना कसलं वातावरण झालेलं आहे बरं का. चल कपडे घालून. बघा ना किती छान वातावरण झालंय. पाऊस आज येतो काय की भरपूर असं वाटतं बरं का, पण काय होतं काय माहिती. इकडं झाडी आहे तिकडं झाड आहे, म्हणजे त्यांना पूर्ण अशी झाडीच आहे बरं का. वातावरण कसलं झालंय कसलं. काय झालं? सापडलं माझी चिठ्ठी बघायची मग. माझी चिठ्ठी बघायची मग. माझी चिठ्ठी आणि हे बघा आता वारं सुटलेलं. आता पाऊस येतो काय की मस्त वातावरण झालं. हा किती छान वाटलं पहिले. छान मस्त वाटेल बरं का. भरपूर पाऊस येणार आहे असं वाटतं. आज किती पाऊस होतं कारण आभाळ पण तसं आलेलं आहे. तर काय होतं काय म्हणते काय कर इकडं. इकडे फोटो चालू. तर सानू मॅडमसाठी ना मस्त अशी पातळ खिचडी केली आहे. अशी काय कारण आज उपवास असल्यामुळे दुसरा स्वयंपाकच काय केला नाही. सकाळी तर शाबू वगैरे खाल्ला होता आमच्यासोबत. शाबू होते फळं वगैरे होते तेच खाऊन झोपली होती. म्हटलं आता संध्याकाळी तर तिला करावं असलं मग मस्त त्याच्यासाठी पातळ अशी खिचडी केली. आता माझ्यासाठी फराळासाठी काही करावं लागेल. एवढं दिवसभर झोप खाऊन सुद्धा मला आता आज वाटतं असं झोपावं काय की काय माहीत. असं झालं की किती काम करून किती असं थकून गेल्या. माझे पिल्लू आहे. भूक लागले आणि इथं लावलेलं कुठं काढून टाकले क्लेच. का बरं काढलीस? का बरं काढलंय? त्याने डोक्याला ना केस पुढे यायलेत म्हणून त्याच्या डोक्याला छोटीशी पिन क्लचर लावलं ना एवढं काढूनच टाकायला लागलीस. ते बघ डोळ्यात केस चालत पण आंधळी होतीस बरं का तू. काढू नको, तुला लावलं होतं ना छान. तिची मला हेअरस्टाईल करायची होती म्हणजे केस ओढायचे होते छान असे, पण तिनं डोक्याला सारी एवढी पिन लावत नाही त्याच्यामुळे तिचा मला कट करावं लागते सारखं. आता केस कटिंग लावत पण आता बर्थडे आला मी म्हटलं बर्थडेच्या पुढे करता येतं. चला मग मॅडमला खाऊ घालून येते. ये पिला चल.
तर इकडं मस्त दूध तापाय ठेवलेलं, इकडं भांडे वगैरे सगळे घासून झाले स्वच्छ, सगळं स्वच्छ, किचन वाटा वगैरे स्वच्छ केला आहे. पाण्याचा जार आणलेला होता. ये इकडं बाहेर. ये इकडं चल. असं काही या 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 या. तर मग आमच्या शानू मॅडमचं रडणं चालू आहे. का तर मी झाडून काढत होते, तिला उठ म्हटलं तर ती उठली नाही. म्हणजे झपकं खाली परत आतरून टाकलं होतं. तर ते सगळं गोळा केल्यामुळे मॅडमने मार खाल्ली, त्याच्यामुळे रडत बसलं. आहे ना पिल्लं आहे ना. आणि मम्माचा मार खायचा, शेवटी मम्मा पशी जायचं. पप्पाने किती म्हणलं इकडे ये मी घेतो, तर नाही मम्मा पशी जायचं असते ना. कुठे येत आहे ग व्यवस्थित चेहरा. तर मस्त थंडगार असं वारं सुटलेलं आहे बरं का, छान वाटतंय. आता मॅडम आल्याजवळ दिवसभर झोपले आणि परत मला म्हणते की मला झोप येते आता. तर चला मग मस्त जेवण वगैरे करून झालेले, भांडे वगैरे सगळं काय स्वच्छ केले. दूध परत एकदा गरम करायला ठेवले, का तर म्हटलं नासायला नको ना. मग अजून आपल्यापाशी फ्रीज वगैरे काय नाही, म्हटलं चला नासायला नको. मग म्हटलं मस्त सण. आता काय केलं तरी पिला आपण? रताळ्याची खीर, शाबू, अजून पापड्या तळल्या होत्या. हा, पण आमच्या मॅडमला रताळ्याची खीर आवडली नाही. ती शेम पप्पावरती गेली गोड खायला, त्यांना पण रताळ्याची खीर वगैरे तसलं काहीच आवडत नाही. नीट बस ना. सानून आणि त्यांनी एकही घास खाल्ला नाही बरं का रताळ्याची खीरचा. मला आवडते. आम्ही कुठं बी ॲडजस्ट होतो. आम्हाला नॉनव्हेज सोडलं तर बाकी सगळ्यांना काही खात होतं. त्याच्यामुळे आमचं काय टेन्शन नाही. हिला आणि तिच्या पप्पाला गोड जमत नाही. खीर खायची नाही, शिरा खायचं नाही, असं बाकी काय नाही. चला मग मस्त जेवण वगैरे करून झालं, फराळ करून झालं. चला मग कसं वाटलं आजचा व्लॉग? जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया का नाही व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय. हां काय म्हणायचे? हां म्हण की मग. हां सबस्क्राईब करा म्हण, नीट म्हण. हां सानूचं ऐकत जावा जरा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय कसं म्हणा म्हणा, है ना. सबस्क्राईब केलं की आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात. चला मग बाय बाय कर. गुड नाईट.